15 तारखेला झालेल्या पोलीस भरतीच्या जिल्ह्यांच्या पेपरचं अनालिसिस आपलं त्या ठिकाणी चालू आहे. आणि आपण याच्यापूर्वी त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचं अनालिसिस बघितलं, त्यानंतर भंडारा जिल्ह्याचं अनालिसिस आपण बघितलं. बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्याच्या अनालिसिस बरोबरच आपण आज बीड जिल्ह्याचं अनालिसिस त्या ठिकाणी बघणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये अमरावती किंवा सोलापूर जिल्हे असतील यांचे अनालिसिस आपण बघणार आहोत. आता पेपरचं अनालिसिस बघायचं कशासाठी असते हा फार महत्वाचा. एक, ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला ते याच्यासाठी अनालिसिस पाहतात की बाबा आपल्याला मार्क किती भेटतील, कोणत्या चॅप्टर मधनं प्रश्न आला होता, या प्रश्नाचा संदर्भ जुळला नाही किंवा हा प्रश्न कशा पद्धतीचा होता त्यासाठी. आणि येणाऱ्या जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत किंवा ज्या ज्या जिल्ह्यांचे पेपर राहिले आणि येताना आता त्याचे पेपर आहेत येत्या काळामध्ये, त्यांनी हे पेपरचं अनालिसिस कशासाठी पाहायचं असतं, तर त्यांनी हे पेपरचं अनालिसिस आपल्या अभ्यासाची दिशा आपण कुणीकडे न्यायला पाहिजे, आपलं अनालिसिस नुसार आपण आपल्या अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, कोणकोणत्या विषयांवरती फोकस केला पाहिजे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, कठीण विचारले तर कशा पद्धतीचे विचारलेले आहेत, सोपी पेपर आले असं नसते की कठीण पेपरच अनालिसिस करायचं सोप्या नाही करायचं. जरुरी नाही की आपला पेपर कठीण येईल सोपा येईल सांगता नाही, सर्व पद्धतीच्या पेपरचं अनालिसिस केलेलं व्यवस्थित असतं. कारण कठीण पेपराला समजून चालेल स्टेटमेंट वाईज पेपर येऊ शकतो, डेफिनेशन क्लिअर पाहिजेत किंवा त्या ठिकाणी कन्सेप्ट आपला क्लिअर पाहिजे. फक्त थेरॉटिकल घेऊन चालणार नाही, कन्सेप्ट क्लिअर असेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं देता येतील. आणि जर आपण वन लाइनर्स क्वेश्चन बघितले तर आपल्याला तिथेही पाहावं लागते की फॅक्च्युअल डाटा फटाफट आपल्याला क्लिक होणारा त्या ठिकाणी आला पाहिजे. दोन्हीही पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका, सोप्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर कठीण प्रश्नपत्रिका, या दोन्हीही प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करणं आगामी काळात येणाऱ्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे. जेणेकरून त्यांना कठीण पेपर आला तर कशा पद्धतीने येऊ शकतो, सोपा पेपर आला तर कशा पद्धतीने येऊ शकतो, कठीण सोपा मिक्स करून मॉडरेट लेवलचा पेपर आला तर कशा पद्धतीने येऊ शकतो, हे सर्व गोष्टी त्यांनी प्रश्न कशा पद्धतीचे पडलेले आहेत. आणि पोलीस भरतीमध्ये एक गोष्ट सांगू का विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी प्रश्न जिल्ह्यांमध्ये रिपीटेड झालेले असतात. झालेल्या पेपर्स मधले प्रश्न किंवा येणाऱ्या पेपर्स मधले प्रश्न बऱ्यापैकी संदर्भ सारखा त्या ठिकाणी घेतलेला असतो. त्यामुळे अनालिसिस करणं, जी परीक्षा आपण देत आहोत त्या परीक्षेचे पेपर जर होऊन जात असतील तर त्याचे अनालिसिस करून एक पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला दिशा करते. होऊ शकते की या पॅटर्न प्रश्न पडतील, होऊ शकते की पॅटर्न सुद्धा चेंज होऊ शकतं. मग चेंज झालं तर आपल्याला कोणत्या दिशेकडे जाण्याची गरज आहे, जर हे चाललं तर कोणत्या दिशेकडे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला पेपर प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं गरजेचं आहे. मग आपण बीड त्या ठिकाणी बुलढाणाचं त्या ठिकाणी केलं, त्याच्यानंतर आपण भंडारा जिल्ह्याचं अनालिसिस त्या ठिकाणी केलं. भंडाऱ्याचा पेपर कठीण होता असं म्हणणं होतं, स्टेटमेंटचा असल्यामुळे तो थोडा कठीण वाटला, वेळखाऊ पेपर होता त्याचंही केलं. बुलढाण्याचं केलं, मॉडरेट लेवलचा पेपर होता. आता बीडचं करतो, बीड सुद्धा मॉडरेट सोप्या लेवलचा पेपर आहे. कशा पद्धतीचा आहे, मॉडरेट सोपे कठीण सर्व पद्धतीचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्यांचं अनालिसिस करणं आपल्याला गरजेचं असतं. सोपा आला म्हणजे अनालिसिस नाही करायचं, कठीण आला म्हणजे अनालिसिस करायचं असं नाही. कधी कधी सोपा पेपरही उतरू शकतो, कधी कधी कठीणही उतरू शकतो. त्यामुळे दोन्ही मध्ये प्रश्नांचा पॅटर्न कशा पद्धतीने विचारलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघा, जी बीड जिल्ह्याचा पेपर आहे हे अतिशय छोट्या अक्षरात आहे बघा, इथं बीड तुम्हाला दिसत असेल, मला जवळून दिसायला थोडस हे होतं काय ब्लर होतं, तर आपल्याला झूम करतो आपण एखादी गोष्ट, झूम केल्यानंतर ते अक्षर त्या ठिकाणी इमेज फाटायला लागते, ब्लर ब्लर दिसायला लागते. तुम्हाला दिसताना ते क्लिअर दिसत आहे, मला इकडनं दिसताना सगळं ब्लरच दिसतं, मला सगळं अंदाजीच वाचावं लागतं. त्यामुळे हे बघा बीड जिल्ह्याचा आपला पेपर आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये आपण बघू आता कशा पद्धतीचा मराठी आणि जीएस या दोन विषयांचा अनालिसिस आपण बघू, कशा पद्धतीचा अनालिसिस आहे. मग बीड मध्ये बघू आता मराठी कशा पद्धतीने आलेला आहे, कोणत्या प्रश्नापासून त्या ठिकाणी आलेला आहे. बघा, पहिल्याच प्रश्नापासून आपल्याला मराठी त्या ठिकाणी दिसतं. एका लाईननं इथं पण 25-25चं पॅटर्न त्या ठिकाणी फॉलो केलेलं आहे. भंडाऱ्यालाही 25-25चं पॅटर्न फॉलो केलं होतं, बुलढाण्यालाही 25-25चं आहे, अमरावतीलाही. चंद्रपूरला 25-25चं पॅटर्न फॉलो नाही केलं. चंद्रपूरला सगळे प्रश्न एकत्रच टाकले का 2-3 दिसतात, रिझनिंगचे 2-3 दिसतात. बघू आपण ते पेपर आपल्याला मिळाला त्याचं अनालिसिस करू. त्या ठिकाणी कशा पद्धतीचा पेपर आहे बघा. आता पहिलाच प्रश्न बघा मराठीचा कसा आहे, अमर्याद या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. अमर्याद म्हणजे खूप सारं, ज्याला कुठल्याच प्रकारची मर्यादा नाही. मग अमर्यादचा समानार्थी शब्द पाहायचा असेल तर अफाट सारखंच होतं, अमोल सारखाच होतं. काय आहे, मर्यादित. 2 नंबरचं उत्तर आहे बघा बी. अमर्यादचा कुठला होतो, मर्यादित. हा आपल्याला विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बघा प्रश्न, पुढील पैकी संयुक्त स्वर कोणता, स्वरांवरती प्रश्न विचारलेला बघा. संयुक्त स्वर कोणता, असंयुक्त आहे का नाही, ह्रस्व स्वर आहे. त्याच्यानंतर ई संयुक्त स्वर आहे का नाही, दीर्घ स्वर आहे, दीर्घ आहे.
त्याच्यानंतर रू रस्व आहे, रू सुद्धा काय आहे, रस्व आहे. आणि ओ हो, ओ संयुक्त स्वर आहे. अ अधिक उ ऑब्लिक मोठा ऊ न तयार झालेला ओ हा संयुक्त स्वर त्या ठिकाणी आहे. मग उत्तर येतं आपलं 3 नंबरचं सी संयुक्त स्वर आहे. विद्वान या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप ओळखा. विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप हे विदुषी हे होतं. विद्वान काही काही स्त्रीलिंगीचं पुल्लिंगी अनियमित पद्धतीने होतं, मी अनियमित पद्धतीने झालेलं आहे. विद्वानचं स्त्रीलिंगी हे विदुषी होतं. बघा नामावरती प्रश्न आलेला आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्दावरती प्रश्न आलेला आहे, संयुक्त स्वर म्हणजे वर्णमालावरती त्या ठिकाणी प्रश्न पडलेला दिसतो. संधी बघा भंडाऱ्यामध्ये संधीवरती प्रश्न पडलेला आहे, 1 मार्क कन्फर्म असतो. बुलढाण्यामध्ये संधीवरती प्रश्न पडलेला आहे, 1 मार्क कन्फर्म आहे. इथं संधीवरती प्रश्न आहे. येणाऱ्या प्रश्नपत्रिका मी माझ्यापर्यंत जेवढ्या पोहोचल्या आणि मी बघितल्या त्याच्यामध्ये संधीवरती प्रश्न हमखास पडलेला आहे. म्हणजे संधी हे आयएमपी चॅप्टर आहे. संधी हा चॅप्टर अनेक लोकांना कठीण जातो, पण खरं सांगते शब्दाची फोड येत असते तर संधी सारखा सोपा चॅप्टर कुठलाच नाही. ग्रामरचे सगळेच चॅप्टर सोपे आहेत, फक्त कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं एवढा त्याचा विषय. संधी सारखा सोपा चॅप्टर कुठलाच नाही. बघा कवी ईश्वर कोणती संधीचा स्वर संधीचा शब्द आहे. बघा कवी अधिक ईश्वर. मग आता परत शब्द खोळायचा आहे. कवी पाय मोडलेला क अधिक अ अधिक व अधिक ई कोणती ई मोठी. आता समोर पण काय आली मोठी. मोठी आणि मोठी एकत्र आल्या, 2 दीर्घ ई एकत्र आल्या तरी दीर्घची तयार होते. आणि दीर्घ ईचा सिंबॉल काय आहे, दुसरी विलांटी. आणि मग जो शब्द दुसऱ्या विलांटीने जोडलेला असेल तो शब्द या संधीचा योग्य शब्द आहे. मग बघा इथं कवीश्वर पहिली विलांटी आहे, रॉंग आहे. पण हे कवेश्वर मात्रा होतच नाही तयार, मात्राचं समीकरणच तयार झालेलं आहे नाही. त्याच्यानंतर इकडचं बघा कावीश्वर, काले काना देण्याची काही गरजच पडत नाही. 4 नंबरचं उत्तर आहे बघा आपलं कवीश्वर. 4 नंबरचं उत्तर आहे, बरोबर परफेक्ट शब्द बसलेला आहे. स्वरसंधीचा शब्द आहे, दीर्घादेश स्वरसंधीचा शब्द आहे. ईचं समीकरण या ठिकाणी या स्वरसंधीमध्ये आलेलं आहे. संधीवरती प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी जवळपास सगळीकडे पडलेला पाहायला मिळतो. घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल. घोडा नावाचा शब्द आहे बघा, घोडा. आणि घोडा या शब्दाचे अनेक वचन त्या ठिकाणी बघू आपण काय. घोडा कसा आहे, पुलिंगी आहे. पुलिंगी आहे आणि एकवचनी आहे. पुलिंगी नाम जेवढेही असतील पुलिंगी मधल्या आकारांती नामांचंच फक्त अनेकवचन होतं, इतर कुठल्याही नामांचं अनेकवचन होणार नाही. मग पुलिंगी आकारांती नामाचं एकारांती म्हणजे मात्रा देऊन एचं सिंबॉल काय आहे, मात्रा देऊन त्या ठिकाणी अनेक वचन असतं. मग एक घोडा अनेक घोडे 1 नंबरच ऑप्शन आहे. घोडो किंवा घोड्या किंवा घोड्यांना असं काही झालेलं नाही. घोडे हे सामान्य रूप आहे, घोड्यांना हे अनेकवचनी सामान्य रूप, त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, हे चुकीचं आहे. अनेक वचन त्या ठिकाणी 1 नंबरचं आहे. पुढे बघा तो मुलगा हुशार आहे. या वाक्यातील हुशार हे काय आहे. या वाक्यातील तो मुलगा हुशार आहे याच्यामधलं हुशार आपल्याला अधोरेखित इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेला आहे बघा इथं. आणि हुशार हे काय आहे, तो मुलगा आहे पण कसं आहे, हुशार आहे. त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगू, नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम काय करतं, विशेषण करतं. 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर कुठलं आहे बघा, सी आहे विशेषण. पुढचा प्रश्न बघूया कसा आहे बघा. चा ची चे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत. आम्ही विद्यार्थी मित्रांनो ग्रामरच्या सुरुवातच्या काही टॉपिकची एक प्रॅक्टिस क्वेश्चनची सिरीज आपल्या चॅनलवरती टाकली होती. विभक्तीचे त्या ठिकाणी 15 क्वेश्चन घेतले होते. ऍज इट इज क्वेश्चन होतं त्याच्यामध्ये चा ची चे हे प्रश्न कोणत्या विभक्तीचे आहेत आपण बघितलं चॅनलवरती येऊन तर आपल्याला दिसेल सुद्धा. चा ची चे हे प्रत्यय षष्टीच्या विभक्तीचे आहेत, द्वितीयाचे नाही, चतुर्थाचे नाही, सप्तमीचे नाही. द्वितीयाचे सलानाते, चतुर्थीचे पण सलानाते. कर्माले लागलं तर द्वितीय, कर्मा सोडून दुसऱ्याला लागलं तर चतुर्थी. आणि सप्तमीला त ई आ स्थळ दाखवणारे आहेत, त्यामुळे ते सप्तमीचे आहेत. हे चा ची चे प्रत्यय जे आहेत ते षष्टीचे प्रत्यय त्या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न बघू आपण. शेतकरी शेत नांगरतो वाक्यातील प्रयोग ओळखा. संधी जसा सोपा आहे ना तसा प्रयोग पण सोपा आहे. मी काय म्हणतो अख्खं ग्रामरच सोपं आहे, सोडून द्या. सोपी शब्दात शॉर्ट ट्रिक न शिकलो म्हणजे सगळं ग्रामरच सोपं आहे. आता बघू आपण. शेतकरी शेत नांगरतो. आम्ही ज्या ऑफलाईनच्या बॅचेस घेतो ना विद्यार्थी मित्रांनो, ऍज इट इज सेंटेन्स आमच्या वहीमध्ये होतो बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं सुद्धा शेतकरी शेत नांगरतो. कसं आहे आता आपण रॅन्डमली लिहून देत असताना साधारणतः सेंटेन्स घेतो आणि योगायोगाने आपले सेंटेन्स त्या ठिकाणी परीक्षेमध्ये येतात. सोडा. शेतकरी शेत नांगरतो या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे, कशा पद्धतीचा आहे. पण नांगरणारा कोण आहे, शेतकरी. कोण झाला वाक्यातला, कर्ता. काय नांगरतो, नांगरलेलं काय आहे, शेत. काय आहे, कर्म.
शेतकरी शेत नांगरतो, शेतकरीला प्रत्यय आहे का? नाही. कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग आहे. कर्माला चेक करण्याची आवश्यकता नाही, म्हणजे कुठला प्रयोग आहे? ऑप्शन नंबर 4 कर्तरी प्रयोग इथं आहे. कर्त्याला प्रत्यय असला तर मग चेक करायचं कर्माला आहे की नाही, पण कर्त्याला जर प्रत्ययच नाही समजून चालायचं, कन्फर्म मध्ये कर्तरी प्रयोग आहे, पुढे जाऊन काही चेक करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी पडत नाही. पुढे बघा, पंचवटी या शब्दाचा समास कोणता? पंचवटी हा द्विगु समासाचा शब्द आहे बघा, द्विगु. अविभाव समास, द्वंद्व समास, त्याच्यानंतर त्या ठिकाणी हे बघा, हे 2 नंबरचा ऑप्शन द्विगु समास. बहुव्रीही समासाचा सुद्धा शब्द नाही आहे तो, द्वंद्व समासाचा सुद्धा नाही, अविभाव समासाचा सुद्धा नाही. बघा, समासावरती प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पडलेला पाहायला भेटत आहे. कॉन्स्टंट एकदम कंटिन्युअस आपल्याला प्रश्न पडलेले दिसतात प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये. म्हणजे समास, वर्णमाला, शब्दांच्या जाती, अलंकार, प्रयोग. प्रयोगावरती प्रश्न नाही असा जिल्ह्याचा पेपरच नाही सापडून राहिला विद्यार्थ्यांना. भंडारा प्रयोगावरती, बुलढाणा प्रयोगावरती प्रश्न आहे, त्या ठिकाणी बीड प्रयोगावरती प्रश्न आहे, अमरावती प्रयोगावरती. प्रयोग हे चॅप्टर बघा आपल्याला आयएमपी टॉपिक सुद्धा कळायचे. प्रयोग, शब्दांच्या जाती किंवा नाम, संधी, हे असे चॅप्टर्स आहेत की आपले जवळपास मार्क्स फिक्स करणारे चॅप्टर आहेत प्रत्येकाचे. पंचवटी कुठला समास आहे बघा? द्विगु समास आहे. पुढचा शब्द बघू आपण, बघा समानार्थी शब्दाबद्दल शब्द आहे. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? डोळ्याला समानार्थी शब्द बघायचा आपल्याला बघा कोणता आहे तर डोळ्यासाठी हस्त नाही आहे, पद पण नाही आहे, काय? लोचन. लोचन म्हणजे डोळे आहेत बघा. लोचन हा डोळ्यांना समानार्थी काय किंवा पद किंवा हस्त हा शब्द डोळ्यांना त्या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. मुलांनी गुरुजींना मान द्यावा, वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलांनी गुरुजींना मान द्यावा. बघा आता चेक करायचं आहे आपल्याला. मान देणारे मुलं, दिलेला मान कोणाला दिला? गुरुजींना. ठीक आहे, मग आता प्रयोग पाहिजे. मुलांनी गुरुजींना मान द्यावा. मग मुलांनी याच्यामध्ये काय आहे? हे प्रत्यय लागलेला आहे. काय? मुलांनी द्यावा. काय द्यावा गुरुजीला? मान देणारे मुलं, दिलेला मान कोणाला दिला? गुरुजींना दिला. म्हणजे द्विकर्मिक वाक्य आहे बघा, आणि मानला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही. हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे बघा, कारण कर्त्याला प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे. याचं उत्तर त्या ठिकाणी बी नंबरचं येईल, कर्मणी प्रयोग. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचा आहे बघा? वर समासाचा, द्विगु समासाचा शब्द येऊन गेलेला आहे, खाली सुद्धा यथाशक्ती हा अव्ययभाव समासाचा शब्द या ठिकाणी आहे. यथाशक्ती म्हणजे प्रथेप्रमाणे, स्वतःच्या शक्तीप्रमाणे, पूर्ण शक्ती लावून एखादं काम करणं, म्हणजे त्याला आपण यथाशक्ती असं त्या ठिकाणी संबोधतो. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे बघा. पुरुषवाचक नाही, दर्शक नाही, संबंधी नाही, आत्मवाचक. स्वतःसाठी वापरलेलं कुठलं सर्वनाम असेल तर ते स्वतःच सर्वनाम आहे. स्वतःसाठी वापरतो म्हणून त्याला आत्मवाचक, निजवाचक, स्वतःवाचक सर्वनाम असं आपण म्हणतो. मग स्वतः बरोबर आणखीन आपण, आपण आणि निज हे 2 सर्वनाम सुद्धा त्या ठिकाणी निजवाचक किंवा आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम आहेत. त्या पद्धतीने स्वतः सुद्धा आहे. पुढचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो आपण कसा आहे. अ आणि हा, आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? अ आणि आ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत? अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत. स्वरादी सुद्धा नाहीत, विजातीय नाहीत, संयुक्तही नाहीत. काय आहेत? सजातीय स्वर आहेत. ज्या स्वरांचा उच्चार लागोपाठ करत असताना, मग 2 स्वर जर उच्चारत असू आणि लागोपाठ उच्चारत असू, लागोपाठ स्वरांचा उच्चार करत असताना जर तोंडातल्या जिभेची पोझिशन बदलावी लागत असेल, म्हणजे लागोपाठ स्वरांचा उच्चार करत असताना तोंडातल्या जिभेची पोझिशन बदलावी लागत असेल तर त्याला आपण विजातीय स्वर म्हणतो. लागोपाठ स्वरांचा उच्चार करत असताना तोंडातल्या जिभेची पोझिशन बदलावी लागत नसेल तर त्याला आपण सजातीय स्वर म्हणतो. आ कंठातनं उच्चार येतो बघा, आपल्याला जिभेची पोझिशन बदलावी लागत नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी सजातीय स्वर म्हटलेलं आहे. पुढचं बघा, गार्गीला थंडी वाजते. गार्गीला थंडी वाजते वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे आपल्याला. वाजणारी थंडी आणि वाजलेली थंडी. आता गार्गीला वगैरे काही नाही, वाक्यातला कर्ता कोण आहे बघा? थंडी हा वाक्यातला कर्ता आहे. काही लोकांना कर्ता ओळखत नाही, गार्गीला करून टाकतात कर्ता. ज्यांना करता ओळखता नाही गार्गीला करता. पहिलं काही लोकांचा कन्सेप्ट काय लागतो म्हणजे काय विद्यार्थ्यांचा, वाक्य सुरू झालं पहिला जो शब्द असेल तो कर्ता, कर्ता कर्म मात्र ओळखता यायला पाहिजे. गार्गीला थंडी वाजते. वाजणारी काय आहे? थंडी. आणि वाजलेली काय आहे? थंडीत. करताही नाही कर्म, कर्ता कोण आहे? थंडीच आहे.
मग आपल्याला या वाक्याचं उत्तर बघा 2 नंबरचं थंडी. पुढचं बघू आपण कशा पद्धतीचा प्रश्न आहे. 16 नंबरचा, पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम ओळखाय आपल्याला बघा. पांढरा या शब्दाचे भाववाचक नाम आहे पांढरेपणा. बघा, भाववाचक नावामध्ये प्रत्यय लागतात विद्यार्थी मित्रांनो. जोपर्यंत प्रत्यय लागलेला नसतो तोपर्यंत त्याला आपण भाववाचक नाम संबोधू शकत नाही. पणा, व, य, ई, ता हे प्रत्यय त्या ठिकाणी लागलेले असतात. आणि इथे कुठला प्रत्यय लागलेला आहे? पांढरेपणा हा प्रत्यय लागलेला आहे. पणा हा प्रत्यय लागलेला असल्यामुळे ते भाववाचक नाम झालेला आहे. रामकडून रावण मारला गेला. प्रयोग ओळखायचा आपल्याला. रामकडून रावण मारला गेला. आता मारणारा राम आणि मारलेला रावण. मारणारा कोण आहे? राम. आणि मारलेला काय आहे? रावण. कोणाकडून? रामकडून. रामला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय आहे. कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे 100% कर्मणी प्रयोग आहे. बरं, कर्त्याला कुठला प्रत्यय? कळून प्रत्यय. कळून प्रत्यय कशामध्ये लागतो? नवीन कर्मणी प्रयोगामध्ये लागतो. कर्तरी आहे का? नाही. भावे आहे का? नाही. कर्मणी आहे. पण हे बघा खाली ऑप्शन त्याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये देणार आहे. नवीन कर्मणी. हा प्रयोग कुठला आहे बघा? नवीन कर्मणी प्रयोग आहे. कर्त्याला कर्मणी प्रयोगामध्ये प्रत्यय लागतो. कर्ता हा कर्मणी प्रयोगामध्ये कधीच प्रथमांती नसतो, त्याला विभक्ती प्रत्यय लागलेले असतात. पण कोणकोणत्या पद्धतीचे लागलेले असतात हे सुद्धा त्या ठिकाणी ठरलेलं असतं. पुढे बघू आपण कशा पद्धतीचा आहे. नवीन कर्मणी प्रयोग हा इंग्रजी भाषेतनं मराठी भाषेमध्ये आलेला आहे. आणि कर्त्याला नेहमी कळून प्रत्यय लागलेला असेल तर तो नवीन कर्मणी प्रयोगाचा प्रत्यय असतो. खाई त्याला खवखवे. खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ आपल्याला पाहायचा. काय आहे? सतत जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. बरोबर आहे. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो ते जास्त मनात धास्ती असते. बाकीच्या मनात धास्ती असण्याचं कारण नाही. सतत ओरडणे काही घेणं देणं नाही. जास्त खाणे काहीच नाही. भीती वाटणे अजिबात नाही. जो जास्त 1 नंबरचा ऑप्शन आहे बघा याचं. आमचे, दुसरा प्रश्न बघू कशा पद्धतीचा आहे. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. या वाक्यातील जमदग्नी हे काय आहे? आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत, विशेषण आहे. आमचे वडील कसे आहेत? म्हणजे जमदग्नीच आहेत. त्या ठिकाणी सर्वनाम नाहीये, भाववाचक नाम नाहीये, सामान्य नामही नाहीये. आमचे वडील म्हणजे कोण आहेत? जमदग्नी आहेत. विशेष नाम या ठिकाणी, विशेष नाम या ठिकाणी आलेलं आहे ते की आमचे वडील काय आहेत? जमदग्नी त्या ठिकाणी आहेत. एक वडिलांबद्दल माहिती सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. जमदग्नी हे विशेष नाम आहे. त्या ठिकाणी पुढे बघू. परशुरामांच्या वडिलांचं नाव आहे बघा जमदग्नी. अनुज हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. अनुज म्हणजे लहान होतो बघा. अनुज म्हणजे काय होतो? लहान. मग लहान असेल तर मोठा काय येतो? धीरज, मनोज, पंकज नाही. अग्रज म्हणजे काय असतो? मोठा. 1 नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी येतं बघा. दुसरा प्रश्न बघू आपण. शुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. याच्यात 1 नंबरचं कुटुंब हा शुद्ध शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. पुढे बघू. दिगंबर बघा, संधीचा शब्द आहे परत त्या ठिकाणी आलेला आहे. दिगंबर हा शब्दाचा संधी ओळखा. दिगंबरची काय शोधायची आपल्याला? संधी ओळखायची. कशा पद्धतीचा आहे दिगंबर हा बघू आता आपण. दिगंबर कोणता आहे? 3 नंबरचं काय आलेलं आहे? 3 नंबरचं समजा इकडनं दिसत असेल तुम्हाला, इकडनं देऊ आपण शब्द. दिगंबर. दिग अधिक अंबर. शब्द कसा तयार होतो? दिग अधिक अंबर. तृतीय व्यंजन संधीचा शब्द आहे बघा हा. तृतीय व्यंजन संधीमध्ये स्वर मिक्स झाल्यानंतर तयार होणारा शब्द आहे. याचा तृतीय व्यंजनासाठी प्रथम व्यंजन घेऊन विग्रह आपल्याला करायचा आहे बघा. मग शब्द कसा तयार होते? दिक पाय मोडलेला क अधिक अंबर. हा पाय मोडलेल्या क मध्ये अ मिक्स होतो आणि मग शब्द तयार होतो बघा दिगंबर. मग आपल्याला पाहायचं आहे दिक अधिक अंबर. दिक अधिक अंबर नाही, दि अंबर नाही, दिगांबर नाही, दिक अधिक अंबर 4 नंबरचा ऑप्शन आहे बघा दिगंबर. दिक अधिक अंबर तृतीय व्यंजन संधीचा शब्द आहे बघा. त्यातल्या त्यात स्वराचं समीकरण आहे तृतीय व्यंजन संधीच्या. त्या पद्धतीचा संधीचा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण कशा पद्धतीचा आहे. पाय. पाय या शब्दाचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? सामान्य रूप करायचं आहे. मग पाय पहिलं वचन ओळखायचं आपल्याला. स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे, नपुंसकलिंगी आहे. मग तो पाय, आपला जो पाय असतो ना कसा असतो? तो पाय. एकवचनी पाय, अनेकवचनी पाय. मग तो पाय हा पुल्लिंगी शब्द आहे. पुल्लिंगी अकारांती शब्दाचं सामान्य रूप होत असताना ते अकारांती होतं, म्हणजे पाया होतं. मग पाया असणारा ऑप्शन बघू. पायास त्याला विभक्ती प्रत्यय लागला. पायाला नाही घेऊन देणं आपल्याला. पायी नाही, पाया.
इथं आकारांती होतं. अनेक वचनी करायचं असेल तर पायान अशा पद्धतीचं त्या ठिकाणी होतं. अकारांती पुलिंगी नामाचं सामान्य रूप हे आकारांती होतं आणि अकारांती पुलिंगी नामाचं अनेक वचन होत नाही, ते अकारांतीच असतं. पुढे बघू आपण. त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा. त इ आ हे कुठल्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. आईने मुलाला निजविले खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचे? शक्य क्रियापद नाही, वते प्रत्यय लागतो, शक्य क्रियापद आहे. निज खाववते की करवते, वते हा प्रत्यय लागल्यानंतर वते हा प्रत्यय लागल्यानंतर शक्य क्रियापद होतो. संयुक्त क्रियापद इथं आलेलं नाहीये बघा. सहाय्यक क्रियापद नाही, प्रयोजक क्रियापद आहे, प्रयोजन आहे. आईने मुलाला निजविले. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे बघा. हे मराठीचे 25 प्रश्न या ठिकाणी आपले संपलेले आहेत. खाली गणिताचे प्रश्न त्या ठिकाणी लागतात. सोप्या पद्धतीचे मॉडरेट लेवलचे प्रश्न आहेत. प्रयोगावरती समासावरती प्रश्न आपल्याला जास्त पद्धतीचे पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सोपी प्रयोग विचारलेले आहेत आणि संधीवरती आपल्याला प्रश्न, संधीवरती तर प्रत्येक पेपरमध्ये त्या ठिकाणी कंटिन्युअसली प्रश्न विचारलेला आहे. संधी हे चॅप्टर आपला क्लिअर असणं गरजेचं आहे. प्रयोग हा चॅप्टर आपला क्लिअर असणं गरजेचं आहे. बरं, ज्या चॅप्टरवरती दुर्लक्ष केलं तेही आपले क्लिअर असणं गरजेचं आहे. होऊ शकतं की या चॅप्टर्स वरती या जिल्ह्यांमध्ये प्रश्न पडले तर दुसऱ्या चॅप्टर मध्ये हे चॅप्टर वगळून दुसऱ्या, कारण त्यांनाही माहिती आहे आपण अनालिसिस त्या ठिकाणी करतो. दोन्ही पद्धतीने आपली अभ्यासाची तयारी असणं त्या ठिकाणी गरजेची आहे. पुढे बघूया, आपलं मराठीचं अनालिसिस या ठिकाणी झालेलं आहे. पुढे बघूया आपण जीएसचं अनालिसिस आपल्याला घ्यायचं आहे. जीएस बघू आपण कोणत्या प्रश्नापासून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. जीएस हा, हे 76व्या प्रश्नापासून बघा जीएस त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. जीएस 76व्या प्रश्नापासून बीड जिल्ह्याचं सुरू झालेला आहे. बघा पहिला प्रश्न कशा पद्धतीचा त्या ठिकाणी आहे. प्रश्न कुठं गेला आमचा दिसत. पहिला प्रश्न कशा पद्धतीचा आहे, आपण थोडा खाली ओढू आपला प्रश्न. हा चला, 76चा प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला वाघांचे राज्य म्हटले जाते? बरं चला, तुम्ही उत्तर देऊन पाहता पहिल्यानं. की भारतातील कोणत्या राज्याला वाघांचे राज्य म्हटले जाते? सोपी गोष्ट आहे. ज्या राज्यात जास्त वाघ त्या राज्याला वाघांचे राज्य म्हटले जाते. महाराष्ट्रात जास्त वाघ आहेत का? नाही. कर्नाटकात आहेत का? नाही. उत्तराखंडात आहेत का? नाही. मग कशात आहेत? तर रिसेंट झालेल्या व्याघ्र जनगणनेनुसार मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत. मग भारतातील वाघांचे राज्य मध्य प्रदेशला त्या ठिकाणी संबोधले जाते. हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न बघू. 76, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषेधातून घेतले आहे? सत्यमेव जयते हे घोषवाक्य जे आहे बघा, हे मंडूक या उपनिषेधातून घेतलेले आहे बघा. 4 नंबरचा ऑप्शन आहे. मंडूक या उपनिषेधातून सत्यमेव जयते हे जे आहे घोषवाक्य त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. पुढचे बघू आपण काय आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? इस्रोचे मुख्यालय बेंगळुरूला आहे बघा. इस्रोचं श्रीहरिकोट्याला लॉन्च पॅड आहे. विविध गोष्टी श्रीहरिकोट्यावरून आपण लॉन्च करतो, पण इस्रोचं मुख्यालय जर आपण कुठे बघितलं असेल तर ते बेंगळुरूला इस्रोचं मुख्यालय. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहे? 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे बघा. पंचवार्षिक योजना बंद करून त्या ठिकाणी नीती आयोगामार्फत नियोजन समिती त्या ठिकाणी राबवण्यात येते. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष त्या ठिकाणी पंतप्रधान असतात. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात बघा. फॅक्च्युअल डाटा पद्धतीनेच आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. अमेरिकेकडनं आपण हे तत्व घेतलेलं आहे की उपराष्ट्रपतींचं राज्यसभेवरती पदसिद्ध सभापती असणं. मुळात उपराष्ट्रपती हे पदच आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरनं भारतीय राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींप्रमाणेच भारताचे उपराष्ट्रपती सुद्धा त्या ठिकाणी पदसिद्ध वरिष्ठ सभागृहाचे सभापती असतात आणि भारताचं वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा. फॅक्च्युअल डाट्यावरचेच प्रश्न पाहून राहिलो आपण. करंट वरचा अजून आले नाही, फॅक्च्युअल डाट्यावरचेच प्रश्न चालू आहेत. 5 ते 6 प्रश्न करंट वरती येतात विद्यार्थी मित्रांनो. बाकीचे आपल्याला फॅक्च्युअल डाट्यावरती असल्याचे पाहायला मिळतं. करंट तर करायचंच आहे, पण हे फॅक्च्युअल डाटाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्या लक्षात असले पाहिजेत.
कशा पद्धतीचा आहे पुढचा प्रश्न बघू आपण. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हटले जाते? बघा, इतिहासातलाही प्रश्न म्हणू शकतो आपण, मराठी भाषेतलाही प्रश्न म्हणू शकतो. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते. आपल्याला माहिती आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी सगळ्यात पहिलं मराठी भाषेतील दर्पण हे नियतकालिक त्या ठिकाणी सुरू केलं होतं, हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. म्हणजे मराठी वृत्तपत्राचे जनक हे त्या ठिकाणी बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण? आता या प्रश्नाबद्दल विद्यार्थी मित्रांनो एक कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं की भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण. तर इथं म्हणजे भारतीय संविधान सभा आल्याबरोबर भरल्याबरोबर पहिल्यांदा अध्यक्षस्थानी कोण बसलं असं कदाचित प्रश्नाचं म्हणणं आहे, असं म्हणणं आहे. किंवा प्रश्नाचं असं म्हणणं, भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते आणि भारतीय संविधान सभेचे मग दुसरे आणि कायमस्वरूपी झालेले अध्यक्ष जर कोणी असेल तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग पहिल्यांदा भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण झाले असतील तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. मला असं वाटतं 3 हे याचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. एक तात्पुरते होते आणि पण पहिले अध्यक्ष म्हणजे पहिला मान त्यांना मिळाला भारतीय संविधान सभेच्या अध्यक्षस्थानी बसण्याचा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. आणि एकच अध्यक्ष राहिलेले आहेत भारतीय संविधान सभेला शेवटपर्यंत मग कायमस्वरूपी म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पण सच्चिदानंद सिन्हा जे आहेत ते तात्पुरते झाले होते, पण पहिल्यांदा झाले होते, प्रथम पद्धतीने झाले होते, म्हणून त्यांना आपण पहिले अध्यक्ष म्हणू शकतो. महाराष्ट्राचे मॅचिस्टन असे कोणत्या शहराला म्हटले जाते? बघा, पुढचा प्रश्न कशा पद्धतीचा आहे बघू आपण. महाराष्ट्राचे मॅचिस्टन जे आहे हे कोशाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे मॅचिस्टन वर गेला बघा आपला प्रश्न, थोडासा खाली आणू आपण त्याला, काही हरकत नाही, खाली आणू प्रश्नाला, वर गेला असेल तर. चला, महाराष्ट्राचे मॅचिस्टन कोणत्या शहराला म्हणतात? इचलकरंजीला महाराष्ट्राचे मॅचिस्टन या ठिकाणी म्हटलेले आहे. इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातला आहे आणि इचलकरंजीला त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मॅचिस्टन हे म्हटले जाते. इचलकरंजीलाच महाराष्ट्रातली सर्वात नवीन महानगरपालिकेची स्थापना सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? तर सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. बघा, कुठला जिल्हा? सोलापूर हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त म्हणून कमी पर्जन्य वितरणाचा जिल्हा जर कुठला असेल तर सोलापूर हा महाराष्ट्रातील कमी पर्जन्याचा किंवा कमी पावसाचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. त्याच्या प्रश्नाचं उत्तर एक आहे बघा, सोलापूर. पुढे बघूया, आशियातील सर्वात पहिला साखर कारखाना कोठे स्थापन झाला? लोणी प्रवरानगर, हे बरोबर आहे. लोणी प्रवरानगर या ठिकाणी आशियातील पहिला त्या ठिकाणी साखर कारखाना त्या ठिकाणी स्थापन झालेला आहे. मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ कोठे आहे? बघा, हा आंबोज मध्ये लिहिलेला आहे, नागपूर जिल्ह्यातील, परंतु इथं तशा पद्धतीचं ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. मुकुंदराज हा विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे नागपूर जिल्ह्यातील आंबोज या ठिकाणी लिहिलेला आहे, पण तसं ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला अंबाजोगाई त्या ठिकाणी टिक करावं लागतं. तसं तर नागपूर जिल्ह्यात लिहिलेलं आहे असं संदर्भात आपल्याला माहिती आहे. माझ्यापर्यंत तरी माहिती नागपूर जिल्ह्यातील त्या संदर्भातली आंबोज पर्यंतची आहे हे, पण याचा ऑप्शन आपण त्या ठिकाणी तिथं नसल्यामुळे मग आपण अंबाजोगाई देऊ शकतो. महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबरला त्या ठिकाणी पाळला जातो. महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन जो आहे हा 21 ऑक्टोबर त्या ठिकाणी आपला पाळला जातो. म्हणजे पोलीस प्रशासनासंदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला आहे. बघा, जिल्ह्याच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा, जिल्ह्याच्या संदर्भातला आलेला आहे की बीड जिल्ह्यातला कांकलेश्वर मंदिर कोणत्या वास्तुशैलीचे नमुना आहे? हेमाडपंथी मंदिराचा नमुना आहे बीड जिल्ह्यातील कांकलेश्वर मंदिर. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे कितवे ज्योतिर्लिंग आहे? 5वे आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? सगळ्यांचा परिचित माहित असलेला, सगळ्या जणांनी लहानपणापासून आपले विचारे जिल्हा परिषद मध्ये शिकणारे आपण सगळे विद्यार्थी असू आणि 1 मेला आपण त्या ठिकाणी रिझल्ट आणायला शाळेत जायचो आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करायचो. महाराष्ट्र दिन 1 मेला त्या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघू आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीचा आहे. पुढचा प्रश्नच नाहीये बघा, प्रश्नच संपले त्या ठिकाणी, प्रश्न संपले. जीएस चे 25 आणि मराठीचे 25 प्रश्नांचा अनालिसिस आपण घेतलेला आहे. कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? शब्दांच्या जातींना टार्गेट केलेला आहे.
समास असेल, अलंकार असेल, महत्वाचे चॅप्टर्सना त्या ठिकाणी प्रयोग असेल, संधीमध्ये कंटिन्युअसली प्रश्न आपल्याला दिसतात. या चॅप्टरांना त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे व्याकरणाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी या चॅप्टरांना घेतलेला आहे. प्लस जर आपण जीएसचा विचार करतो तर फॅक्च्युअल डाटावरती आपल्याला 19-18 प्रश्न पडलेले पाहायला दिसतात आणि करंट अफेअरवरती आपल्याला 5-6 प्रश्न त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग आपण फॅक्च्युअल डाटावरलाही जास्त इम्पॉर्टंट देणं किंवा त्याचे चॅप्टर करणं महत्वाचे आहे. त्यातल्या त्यात काय विचारून राहिले तर राज्यशास्त्र जास्त विचारून राहिले, भूगोल जास्त विचारून राहिले, इतिहासा संदर्भातला स्वातंत्र्य चळवळीतला डाटा आपल्याला त्या ठिकाणी जास्त विचारत आहेत. आणि त्याच पद्धतीनं जिल्ह्याची माहिती, ज्या जिल्ह्यामधून आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी विचारत आहेत. आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्कीच आपल्याला या अनालिसिसचा फायदा होणार आहे. इथून प्लॅनिंग आपल्याला संपूर्ण ग्रामरची रिव्हिजन करायची आहे. कुठलीही गोष्ट गृहीत धरायची नाहीये, संपूर्ण ग्रामरची रिव्हिजन करायची आहे, संपूर्ण जीएसची रिव्हिजन त्या ठिकाणी या ठिकाणी करायची आहे. आणि येणाऱ्या पोलीस भरतीचे पेपर आपल्याला हे चांगल्या पद्धतीने द्यायचे आहेत. या सर्व क्वेश्चन्सचं अनालिसिस आपल्याला करून घ्यायचं आहे, सर्व चॅप्टर्सचं अनालिसिस करून घ्यायचं आहे. जे विचारले तेही चॅप्टर आपल्याला करायचे आहेत, जे विचारण्याची शक्यता आहे तेही चॅप्टर आपल्याला करायचे आहेत. कदाचित पॅटर्न बदलला तर मग ज्या चॅप्टरवरती जास्त फोकस नाही केला तेही विचारलं, पण जवळपास सर्व सिलेबसवरती त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न जिल्ह्यांच्या माध्यमातून झालेला आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. इकडनं आपण अनालिसिस त्या ठिकाणी जीएस आणि मराठीचं घेतलंच असेल. बीड जिल्ह्यानंतर आता पुढचा आपला अमरावती जिल्हा त्या ठिकाणी येणार आहे, त्याचं निदान आपण अनालिसिस बघू. भंडाऱ्यानंतर थोडाफार मॉडरेट कठीण लेवलचा पेपर जर म्हटलं तर अमरावतीचा आहे अशी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे. मग बघू आपण आता की अमरावती जिल्ह्याचा पेपर त्या ठिकाणी कशा पद्धतीचा आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये जीएस आणि मराठी कशा पद्धतीने विचारलेलं आहे. नक्कीच येणाऱ्या जिल्ह्यांच्या प्लॅनिंगसाठी आपल्याला हे कामाचं आहे, किंवा येणाऱ्या जिल्ह्यांची प्लॅनिंगसाठी आपल्याला एक मार्गदर्शन त्या ठिकाणी याच्यातनं भेटणार आहे की कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आलेले आहेत आणि आलेल्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करणं हे विद्यार्थी म्हणून येणारे एक्झाम कारागृह असेल, SRPF असेल किंवा येणाऱ्या जिल्ह्यांच्या पोलीस भरतीचे प्रश्न असतील, या सगळ्यामध्ये आपल्याला या प्रश्नपत्रिकांचा अतिशय मदत त्या ठिकाणी होणार आहे की कशा पद्धतीचं प्रश्नांचं पॅटर्न आहे आणि कशा पद्धतीने किती डेप्थ पर्यंत, किती वरवरचे प्रश्न विचारून राहिले, किती त्या ठिकाणी खोलामध्ये जाऊन राहिले, कोणता जिल्हा कोणात जाऊन राहिला, कोणता नाही जाऊन राहिला, कोणत्या जिल्ह्याची सोपी आहे, हे सगळ्या गोष्टीचं अनालिसिस आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पुढच्या जिल्हा नक्की आपण पाहावा. या सर्व जिल्ह्यांना आपण लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त चांगल्या माहितीसाठी आपण चॅनलला व्ह्यूज द्यावे, जिल्ह्यांच्या माहितीसाठी आपण चॅनलला व्ह्यूज द्यावे. ज्या ज्या जिल्ह्यांचे पेपर राहिलेले आहेत नक्कीच त्या जिल्ह्यांची माहिती टाकण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि त्यांच्यासाठी मराठीची सिरीज सुद्धा चालू आहे आपली. आता आपण एक शॉर्ट ट्रिक मार्फत सुद्धा आणू, ते पण आपल्याला एक फायदा त्याचा मराठीचा साठी त्या ठिकाणी होणार आहे. आणि जर आपलं शक्य झालं तर आपण जीएसची एक छोट्या फॉर्म मध्ये रिव्हिजन घेण्याचा एक प्रयत्न करू, त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला त्या ठिकाणी या परीक्षेसाठी होणार आहे. तो आपण जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी आपल्यासाठी करून घ्यावा, चांगले मार्क्स घ्यावे आणि सोडवावा. विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडवताना ना एक गोष्ट करा, काय माहितीये का, पेपर आपल्याला 1.5 तासाचा असतो, बरोबर आहे, 90 मिनिटाचा. आणि 90 मिनिटाच्या पेपरमध्ये काय होतं, बऱ्याच जिल्ह्यांना वॉच घड्याळ त्या ठिकाणी अलाउड नाहीये. मग घड्याळ अलाउड नाहीये तर आता आत गेल्यानंतर आपल्याला टाइम कळत नाही. मग बरेच जण लोकांना सवय असते किंवा सगळे क्वेश्चन सोडून घ्यायचे आणि नंतर त्या ठिकाणी हे करायचे, OMR सीट वरती त्या ठिकाणी गोल करायचे. मग तसं न करता माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एक 20-25 प्रश्न सोडून घ्या, ते बघा आणि नीट गोल करा. कारण आपण कितीही अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, कितीही आपण परफेक्ट असलो तरी शेवटी OMR सीट वरती आपल्याला जे हवं ते आन्सर गोल केल्या जाणं, राऊंड केल्या जाणं, त्या OMR सीटच्या गोलच्या बाहेर न येता केल्या जाणं हे फार महत्वाचं आहे. तो एक्झाम सेंटरमध्ये बसलेला असतानाचा आपला जो 1.5 तास आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. तिथं असलेली आपली मानसिकता महत्वाची आहे, तिथं असलेलं आपलं डोकं चालणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे, तिथं असलेली पेपरची हँडलिंग, टाइमची मॅनेजमेंट हे आपल्याला महत्वाचे आहे. याच्यासाठी नक्कीच एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ आपण त्या ठिकाणी घेऊन येऊ की कोणकोणत्या चुका करणं टाळाव्या. अभ्यास असून सुद्धा सिलेक्शन होत नाही कारण आपण त्या ठिकाणी चुकीचे त्या ठिकाणी रॅन्डम आपल्याच्यानं OMR सीट भरली जाते किंवा चुकीचे त्या ठिकाणी गोल केल्या जातात किंवा प्रश्न नीट वाचल्या जात नाही. काय कॉन्सन्ट्रेशन हवं, नक्कीच येणाऱ्या जिल्ह्यांसाठी ते पण आपण एक छोटीस सांगू आपण त्यांना की काय काळजी घेतली पाहिजे. ही नक्की घेतली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कडनं ह्या चुका होत आहेत, येत असून ह्या चुका होत आहेत. मग ह्या चुका आपल्याला करायच्या नाहीयेत. ज्या गोष्टीसाठी आपण मेहनत करतो तो 1.5 तास आपला शांत डोक्याने पॅनिक न होता गेलाच पाहिजे. आणि हे अनालिसिस करा,
जेणेकरून आपल्याला याचं अनालिसिसचं त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि हे अनालिसिसच्या माध्यमातून येणारे पेपर कसे असणार आहेत हे आपल्याला कळणार आहे. आपण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. आणि जेवढे लोक पाहतात तेवढे लोक लाईक करत नाहीत, हे पण एक गोष्ट आहे. त्यामुळे लाईक सुद्धा करा, जेणेकरून आणखीन चांगला चांगला डाटा आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येतो.